राम राम मित्रांनो, मी अमोल कोळेकर पाटील। सध्या पावसाळी अधिवेशन सुरू आहे आणि अधिवेशन म्हटल्यानंतर बरेच मुद्दे हे समोर येत राहतात आणि त्याच्यामुळे कुठल्या विषयावरती बोलावं कुठल्या विषयावरती नाही बोलावं भरपूर प्रश्न पडतात। पण महाराष्ट्रामध्ये कायदा आणि सुव्यवस्थेचे काय बोलतो आपण त्याला धाब्यावर बसवणारे असे काही 2-4 घटना घडलेले आहेत, ज्याच्यामुळे खरंच या महाराष्ट्रातल्या कायदा आणि सुव्यवस्थेला लाज वाटेल अशा प्रकारचं काम सध्या सुरू आहे। सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, संजय गायकवाड जे आमदार आहेत, सन्माननीय सदस्य आहेत, जे मुजोर, उर्मट आणि गुंड प्रवृत्तीचे ते आमदार आहेत। त्याचं कारण असं आहे की त्यांनी जेवण चांगलं मिळालं नाही म्हणून त्या सरकारी म्हणजे जे आमदार निवासाचं जे कॅन्टीन आहे त्या कॅन्टीनमध्ये काम करणाऱ्या एका वेटरला अगदी समोरचा वेटर बॉक्सिंग करत असल्याप्रमाणे बॉक्सिंग करत मारलं। मुळात प्रश्न असा आहे की हे संजय गायकवाड एकनाथ शिंदे गटाचे आमदार आहेत। एकनाथ शिंदे सध्या उपमुख्यमंत्री आहेत, देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री आहेत, एकनाथ शिंदे आणि त्यांचं अलायन्स आहे आणि त्या अलायन्सचे हे सभासद आहेत, सदस्य आहेत, आमदार आहेत। मग जर तुम्हाला जेवण चांगलं मिळत नसेल किंवा तुम्हाला जर काही अडचण होती, रितसर तक्रार करायची ना। बरं, आता ते खाली वेटर लोक जे काम करतात त्यांचा काय दोष आहे? जे त्यांचे कॉन्ट्रॅक्टर्स कोण आहेत, ते जे मटेरियल त्यांना प्रोव्हाइड करतात त्यातून ते जेवण बनवतात पुढं। आता ते मटेरियल प्रॉपर दिलं नाही, प्रोव्हाइड केलं नाही, पुरवलं नाही, हा सगळा विषय बाहेरचा आहे। बरं, ह्या कॉन्ट्रॅक्ट देणारा म्हणजे हे जे काही कॉन्ट्रॅक्टर असतील यांना कॉन्ट्रॅक्ट कोणी दिलं? तुमचंच सरकार आहे, तुमच्या सरकारने त्यांना कॉन्ट्रॅक्ट दिला असेल, त्याची चौकशी करायला पाहिजे होती। परंतु तुमचा राग हा कंट्रोल झाला नाही आणि तुमची जनमानसामध्ये ज्या प्रकारे इमेज आहे की तुम्ही सस्ती लोकप्रियता मिळवण्यासाठी अशा प्रकारचे स्टंट करता आणि एखाद्या समोरच्या व्यक्तीला इजा पोचवता। आता धक्कादायक माहिती समोर येते या सगळ्या प्रकरणामध्ये। या संजय गायकवाड विरोधात मरीन ड्राईव्ह पोलीस स्टेशनमध्ये मारहाणीचा गुन्हा आणि लोक जमून मारहाण करणे, धमकी देणे अशा प्रकारच्या 2-3 कलमांतर्गत त्यांच्यावरती गुन्हा दाखल झालेला आहे। परंतु तो अदखलपात्र गुन्हा आहे, दखलपात्र गुन्हा हा दाखल व्हायला पाहिजे होता। पण असो, तेवढं पार तर ते त्यांचं सरकार त्यांना वाचवू शकतं एवढा आपण अंदाज घेऊ शकतो, कारण सरकारचेच ते प्रतिनिधी आहेत म्हणा किंवा आमदार आहेत। मुळात हा प्रश्न आहे की जर तुम्हाला जेवण चांगलं मिळालं नाही म्हणून तुम्ही त्या वेटरला अगदी ढुशा देऊन तुम्ही त्याला मारलं, मग शेतकरी असतील, जे आमच्या अंगणवाडीला शिकणारी लहान लहान मुलं असतील, जे सरकारकडनं फ्री म्हणून जे रेशनिंग मिळतं त्या रेशनिंगचा दर्जा किती उच्च असतो या संदर्भामध्ये, किंवा जो तुम्ही रस्ता बनवता, जे तुम्ही इतर सर्वसामान्य लोकांसाठी ज्या काही सुविधा देता त्या सुविधा किती दर्जाच्या असतात। मग या प्रकरणी प्रत्येक सदस्याला अशा प्रकारच्या ढुशा देऊन अशा प्रकारच्या लाता बुक्क्यांनी मारलं पाहिजे का, हाणलं पाहिजे का? हा कुठला पॉईंट तुम्ही महाराष्ट्रामध्ये निर्माण करताय? सत्ता तुमची आहे ना, एवढी मगरुरी चांगली नाही आहे ही। त्याच्यामुळं आणि वरून ते मीडियामध्ये येऊन त्या गोष्टीला अभिमानाने सांगतात की हो मी त्याला मारलं, मला कायदेशीर कारवाईचं बिलकुल मी घाबरत नाही, मला त्याच्यात काय फरकही नाही पडत। याचा अर्थ आत्ता जो गुन्हा दाखल झाला आहे त्याचाही त्यांना अजिबात काय फरक नाही पडणार आहे। तुम्ही विचार करा, विधानसभेचं अधिवेशन सुरू आहे, या सगळ्या गोष्टींचं सध्या कामकाज सुरू असताना एखादा आमदार अशा प्रकारे मारहाण करतो, त्याला माहिती आहे की हे सगळे मीडिया या ठिकाणी होते, व्हिडिओ बनवणारे होते, हा विषय समाजामध्ये जाईल, मीडियामध्ये जाईल, पूर्ण महाराष्ट्रामध्ये पसरेल, तरी देखील अशा आमदारांनी अशा एका व्यक्तीला मारहाण केली। उद्या तो मतदारसंघामध्ये गेला किंवा कुठेही महाराष्ट्रभर फिरत असला तो उद्या कोणालाही कुठेही मारू शकतो, कारण त्या व्यक्तीला कायद्याची भीती नाही आहे। त्यांनी स्वतःहून सांगितलं की मी कुठल्याही प्रकारच्या कारवाईला घाबरत नाही, माझ्यावरती कारवाई करा। याचा अर्थ कायद्याला तो माणूस घाबरत नाही, भीकसुद्धा घालत नाही। हा साधं सिंपल गोष्ट आहे। आता कायदा त्याच्यावरती कशा प्रकारे ॲक्शन घेतोय, कारवाई करतो, येणाऱ्या काळामध्ये बघायला मिळेल। आणखी एक महत्त्वाची गोष्ट घडली, फार 2-3 गोष्टी घडल्या ज्या बोलणं फार गरजेचं झाले। मी हे सगळे व्हिडिओ टाकेन, खरं सांगतो मी व्हिडिओ ह्यासाठी नाही टाकत किंवा फोटो वगैरे नाही टाकत। यूट्यूबच्या गाईडलाईन्स एकदम स्ट्रिक्ट झालेत आता आजकाल। व्हिडिओ टाकणं वगैरे ना लगेच कॉपीराईट येतं, ते नको बोलतं यूट्यूब अशा प्रकारच्या काही गोष्टी दाखवण्यासाठी, म्हणून मी ते टाकत नाही। माझी पण इच्छा असते टाकावं, तुम्ही बघावं, पण तुम्हाला प्रत्येक कुठल्या गोष्टीचं व्हिडिओ माझ्याकडे जे अवेलेबल असतील, आता ह्या सगळ्या गोष्टींचे व्हिडिओ माझ्याकडे अवेलेबल आहेत।
आपलं अमोल कोळेकर पाटीलचं इंस्टाग्राम अकाउंट आहे, ज्याची लिंक आपल्या डिस्क्रिप्शनमध्ये मिळेल. तुम्ही त्या इंस्टाग्रामला फॉलो नसेल केलं तर करा, कारण सगळे व्हिडिओ त्या इंस्टाग्राम अकाउंट्सवरती असतात. तुम्हाला बघायचे असेल तर तुम्ही मला फॉलो करून तिथं आपल्या अकाउंटला असेल ते तुम्ही बघू शकता. दुसरा मुद्दा आहे पुण्यामधला. पुण्यामध्ये एक आपली महिला पत्रकार वार्तांकन करत असताना एका ठिकाणचा भ्रष्टाचार उघड करत असताना त्या ठिकाणच्या गावगुंडांनी त्या बर्वे नावाच्या आपल्या एका महिला भगिनीला, पत्रकार वार्तांकन करत असणाऱ्या भगिनीला मारहाण केली. अगदी जीव घेण्याचा प्रयत्न केला गेला. आता हा फक्त सामान्य लोकांवरती हल्ला होत होता तो तर ठीक होतं. या लोकशाहीचे चौथा स्तंभ म्हणून जे कार्य करतात लोक, पत्रकार आहेत, मीडिया आहे, या मीडियाच्या लोकांना जर तुम्ही अशा प्रकारे हल्ले करत असाल आणि त्याच्यावरती त्यांना कायद्याचा कुठल्याही प्रकारचा धाक राहिला नसेल तर येणाऱ्या काळामध्ये महाराष्ट्रामध्ये काय काय घडणार आहे याचा तुम्हाला हा सगळा ट्रेलर बनवून बघावं लागेल. जर अशा प्रकारचं जर सगळं घडत असेल आणि असं सगळं घडून देखील जर राज्य सरकार किंवा गृह मंत्रालय कुठल्याही प्रकारची कारवाई करत नसेल तर हे सगळं भयानक आहे. तिसरा व्हिडिओ आहे आपल्या विधान भवन परिसरातला. त्या ठिकाणी कचऱ्याचा मोठा ढीग साठला होता आणि तो ढीग मीडियाचे काही प्रतिनिधी ते ढीग दाखवत होते म्हणून देवेंद्र फडणवीस यांचे जे गुंड आहेत, मी गुंड यासाठी उल्लेख करतो आहे कारण ते कुठल्याही प्रकारच्या वर्दीवरती नव्हते ना, त्यांच्या गळ्यामध्ये कुठलीही आयडी होती जेणेकरून त्यांची ओळख आपल्याला पटावी. म्हणून ज्या पद्धतीनं ते मीडियाच्या लोकांना उचलून घेऊन चालले होते त्या प्रकारे ते गुंडच होते. आणि देवेंद्र फडणवीसांची गुंड मी यासाठी बोलतो आहे कारण देवेंद्र फडणवीस या राज्याचे मुख्यमंत्री, त्याच्यामुळं त्यांचे गुंड अशा प्रकारचे विधान भवन परिसरामध्ये जे पत्रकारांवरती कारवाई करत होते ते बघता अतिशय या राज्याला लाजवणाऱ्या गोष्टी घडलेल्या आहेत. ह्याच्यामध्ये देवेंद्र फडणवीस आता काय कारवाई करणार आहेत, नक्की किती कारवाई करणार आहेत. सध्या काय माहिती आहे का, तुम्हाला एक गोष्ट सांगतो, विधान परिषद सुरू असल्यामुळं, अधिवेशन सुरू असल्यामुळे खूप सारे प्रश्न समोर येत आहेत आणि मीडियाचं फुल अटेन्शन असल्यामुळे प्रत्येक गोष्ट मीडियाच्या डोळ्यापासून वाचू शकत नाही. त्याच्यामुळे जास्त घटना आपल्यासमोर यायला लागलेल्या आहेत. याचा अर्थ असा नाही की याच्या आधी घडतात. मीडिया प्रत्येक गोष्टीला कव्हर करत नाही, हे आपल्याला वस्तुस्थिती बघावी लागेल. इतक्या घटना घडलेल्या आहेत की पुण्यामध्ये ते आपल्या ठाण्यामध्ये तर एक भयानक प्रकार घडला. लहान लहान कवळ्या मुलींना बाथरूममध्ये रक्ताचा डाग पडला म्हणून तुम्ही त्यांना कपडे काढून चेक केलं की नक्की कुठल्या मुलीला पिरियड्स आलेत म्हणून. किती शर्मेची गोष्ट आहे. कुठल्या तरी एका मुलीचा तो रक्ताचा डाग पडला बाथरूमच्या दिशेने जाताना आणि त्या गोष्टीचा तुम्ही फायदा उचलत तुम्ही 30-35 मुलींचं चेक केलं की नक्की कुठल्या मुलीला पिरियड्स आलेत. महाराष्ट्र या ठाण्यामधली शाळा आहे ती, ठाण्यामध्ये घडले. शाळेमध्ये विधानसभा परिषद सुरू आहे, अधिवेशन सुरू आहे, कुणीही त्याचा मुद्दा उचलला नाही आहे. किती शर्मेची गोष्ट आहे. महाराष्ट्र नक्की कुठल्या दिशेला चालला आहे अजिबात काय कळत नाही आहे. ह्या सगळ्या गोष्टीवरती तुमचं काय म्हणणं आहे? खरंच महाराष्ट्र योग्य दिशेने सुरू आहे का? महाराष्ट्राची वाटचाल, महाराष्ट्र खरंच एखाद्या सुरक्षित व्यक्तीच्या हातामध्ये आहे का? तुम्हाला काय वाटतं? तुमचं म्हणणं काय ते कमेंट करून तुम्ही नक्की सांगा. बाकी तुम्हाला व्हिडिओ बघायचे असतील हे सगळे व्हिडिओ तर आपल्या इंस्टाग्राम अकाउंटला पण ऑलरेडी टाकलेत, त्याची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये भेटेल. नक्की जाऊन तुम्ही चेकआउट करा आणि इंस्टाग्रामला फॉलो करा. दुसरी, तुम्हाला बातम्या वाचायच्या म्हणजे बघण्यापेक्षा वाचायला आवडत असतील तर lokhitamarathi.com नावाची आपली एक वेबसाईट आपण सुरू केलेली आहे. ती वेबसाईट देखील तुम्ही गुगलवरती जाऊन व्हिजिट करा. त्याच्यावरच्या बातम्या देखील तुम्ही नक्की वाचा. इतर बातम्यांचे जे व्हिडिओ आपण बनवू शकत नाही ते आपण त्या ठिकाणी बातम्या टाकतो आहे. त्यामुळे वाचायची आवड असेल तर तुम्ही नक्की मराठीमध्ये lokhitamarathi.com एकदा नक्की व्हिजिट करा त्या वेबसाईटवरती. जय शिवराय, जय शंभूराजे, जय मल्हार.